नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे दीपशिका म्हणत असते शिवांगीला की माझं मितेशवरती प्रेम होतं, मला मितेशबरोबर लग्न करायचं होतं, म्हणून मी हे सगळं केलं. हे ऐकल्यानंतर शिवांगीला सगळ्यात जास्त मोठा धक्का बसतो. कारण तिला असं वाटत असतं की अबोली जे काही बोलते ते सगळं खोटं आहे. पण आता दीपशिकाने ही गोष्ट स्वतःच्या तोंडाने कबूल केलेली असते. दीपशिका म्हणत असते की शिवांगी, सगळ्या गोष्टी माझ्या आधी तुला मिळायच्या आणि तुझ्यानंतर त्या मला मिळायच्या. तसंच माझ्या प्रेमामध्ये सुद्धा झालं. मितेशवरती माझं प्रेम होतं, पण त्याचं तुझ्यावरती प्रेम होतं. त्याला तू आवडलीस, त्याला तुझ्याबरोबर लग्न करायचं होतं आणि मला हे सहन झालं नाही. माझ्यामध्ये आणि मितेशच्यामध्ये तू आलीस. तेव्हा इथे शिवांगी म्हणत असते की दीपशिका, अगं तुला जर मितेश आवडत होता तर तू मला एकदा बोलायचं तरी ना, मी तुमच्या आयुष्यातून निघून गेले असते. तेव्हा इथे दीपशिका म्हणते, मी तुला बोलणार होते आणि तू आमच्या आयुष्यातून निघून गेली असतीस तर सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या असत्या का? दीपशिकाला ते मान्य नाही आहे. दीपशिकाला जे हवं ना ते ती हिसकावून घेते, ओरबाडून घेते आणि मी तसंच केलं. तुला माहिती आहे, ज्या वेळेला मला कळलं की मितेशचं माझ्यावरती नाही तुझ्यावरती प्रेम आहे, तो मला काहीच समजत नाही. तो माझा मित्र होता. माझ्यामुळे तुमच्या दोघांची ओळख झाली होती आणि त्यानंतर तो तुझ्या प्रेमात पडला, माझ्या नाही. ही गोष्ट मला सहन नाही झाली. म्हणून ज्या वेळेला मितेश तुला भेटायला येणार होता ना, त्यावेळेला मी तिथे जाऊन बसले होते. तेव्हा मितेश म्हणाला की शिवांगी, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, तुझंही माझ्यावरती प्रेम आहे ना? तेव्हा इथे शिवांगी आता ती नसल्यामुळे दीपशिका काही मागे वळून बघत नसते. तेव्हा तिच्या खांद्यावरती आता हळूच मितेश हात ठेवतो आणि म्हणतो, सांग ना शिवांगी, तुझंही माझ्यावरती प्रेम आहे ना? तेव्हा दीपशिका मागे वळून बघते. तेव्हा मितेश म्हणतो, दीपशिका तू इथे काय करतेस? तेव्हा दीपशिका म्हणत असते, हे बघ, माझंही तुझ्यावरती खूप प्रेम आहे मितेश. अरे त्या शिवांगीमध्ये एवढं काय आहे? आपण दोघेजणं फ्रेंड्स आहोत ना? तुला माझ्याबरोबर बोलल्याशिवाय करमत नाही, तुला माझ्याबरोबर असल्याशिवाय करमत नाही. मग ही शिवांगी आपल्यामधून कुठे आली? हे बघ, मला असं वाटतं की तू शिवांगीला विसरून जा. माझं तुझ्यावरती जेन्युइनली मनापासून प्रेम आहे. आपण दोघेजण एकत्र राहूया ना, आपण दोघेजण लग्न करूया. तू शिवांगीला विसरून जा, तिच्यावरती प्रेम करू नकोस. तेव्हा इथे मितेश म्हणतो, सोड मला, माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे, मला शिवांगी बरोबरच लग्न करायचं आहे. तेव्हा इकडे दीपशिकाला सोडून आता तिथून लगेच मितेश निघून जातो. ती गोष्ट इथे शिवांगीला आता माहितीच नसते. दीपशिका जेव्हा हे सगळं सांगते, शिवांगीला हे ऐकून खूपच जास्त त्रास होतो. दीपशिका म्हणते, मितेश, ही गोष्ट तुला खूप जास्त महागात पडणार आहे. तू त्या शिवांगीसाठी माझं प्रेम इथे लाथाडून गेलास ना, आता याची शिक्षा तर तुला मिळणारच आणि त्या शिवांगीला सुद्धा. तेव्हा इकडे आता शिवांगी म्हणते, म्हणून तू त्याला मारलंस का गं? त्याचं माझ्यावरती प्रेम होतं म्हणून तू त्याला मारलंस. का केलंस तू असं? का मारलंस तू त्याला? तेव्हा इथे दीपशिका म्हणते, मग काय करणार होते मी? सांग ना, काय करणार होते? त्याचं माझ्यावरती प्रेम नव्हतं, त्याचं तुझ्यावरती प्रेम होतं ना. मग त्याला जगण्याचा अधिकारच नव्हता. नेहमीच गं, पहिली गोष्ट तुला देणार, त्याच्यानंतरला ती मला. तू वापरून जुनी झाल्यानंतर ती वस्तू मी वापरायची का बरं? असं का? पहिल्यांदा असं काहीतरी घडलं होतं, जे मला मिळालं नव्हतं ना, ते तुलाही मिळालं नव्हतं. म्हणजे मितेशचं प्रेम जर माझ्या नशिबात नव्हतं, तर ते तुझ्याही नशिबात नव्हतं. तुलासुद्धा ते नाही मिळालं. कळतंय का तुला? आणि ही गोष्ट जेव्हा मला कळली ना, तेव्हा मला सगळ्यात जास्त समाधान मिळालं. मितेशने माझं प्रेम लाथाडून तो निघून गेला ना, मग त्यालासुद्धा मी मारून टाकलं. त्याला वरती पाठवलं ढगात. मग त्याचं प्रेम तुलाही नाही मिळालं, मलाही नाही मिळालं. आणि तो आनंद जो काही होता ना, तो खूपच जास्त समाधानकारक होता गं. तुला माहिती आहे, ज्या वेळेला मी मितेशला मारलं, तेव्हा मला शांत झोप लागली होती. मला खूप जास्त आनंद झाला होता. तेव्हा मी ठरवलं की तुला आणि इथे मितेशला एकमेकांपासून वेगळं करायचं. तेव्हा एक मी स्टोरी रचली आणि ती स्टोरी म्हणजे इथे समृद्धी आणि तिचे वडील. तर इथे समृद्धीबरोबर मितेश पळून गेला असं तुला सांगितलं. इथे समृद्धीच्या वडिलांनी मितेशचं आणि समृद्धीचं लग्न लावलं आणि त्या दोघांना परदेशात पाठवलं असं मी तुला सांगितलं आणि त्यामुळे तुझ्या मनामध्ये इतका राग भरला की मी तुला समृद्धी नावाच्या मुलींचे खून करायला लावले आणि तिच्या वडिलांना मी एकटं ठेवायला सांगितलं. बरोबर की नाही? हे सगळं मी घडून आणलं. पण आता लोकांच्या नजरेत तू गुन्हेगार आहेस, मी नाही. त्याच्यामुळे आता तू मेलीस ना तरीसुद्धा कुणाला काही फरक पडणार नाही आहे. हे सगळं मीच केलं होतं गं.
म्हणजे मी मूळ सूत्रधार आहे, मी खरी गुन्हेगार आहे, पण कुणाला काही माहिती नाही आहे. सगळ्यांना तू खरी गुन्हेगार वाटतेस. ही सगळी स्टोरी मी रचली होती. समृद्धी नावाची कुठली मुलगी नव्हतीच, त्याचं तुझ्यावरतीच प्रेम होतं. पण आता मला तुमच्या दोघांना एकमेकांपासून वेगळं करायचं होतं. तुमच्या दोघांमध्ये फूट पाडायची होती, म्हणून मी हे सगळं घडून आणलं होतं. त्यानंतर दोघींमध्ये हातापायी होते. शिवांगी म्हणते, मी सगळं सांगणार अबोलीला मी सगळं सांगेन की हे तू खून केलेले आहेस, मितेशला तू मारलंस, हे सगळं मी आता तिला सांगून टाकेन. आणि ती पळून जात असताना इथे आता दीपशिका तिला पकडते आणि म्हणते, स्वतःला खूप शहाणी समजतेस, माझ्यापेक्षाही शहाणी. काय सांगणार आहेस तू अबोलीला की हे सगळे खून मी तुला करायला सांगितले होते, मितेशला मी मारलं कारण माझं त्याच्यावरती प्रेम होतं म्हणून. हे सगळं तिला माहिती आहे, फक्त तिला एवढीच गोष्ट माहिती नाही आहे की ती दीपशिका मीच आहे म्हणून. कळलं तुला? त्याच्यामुळे आता मी तुला सोडणार नाही आहे. तेव्हा दोघींमध्ये हातापायी झाल्यानंतर इकडे एक वजनदार वस्तू असते, ती इकडे आता शिवांगी उचलते आणि दीपशिकाच्या डोक्यात मारते, तिला बेशुद्ध करते आणि लगेचच अबोलीला फोन करते आणि म्हणत असते की अबोली, विश्वासघात झालाय माझा, खरंच मला माझ्या बहिणीने फसवलंय, माझा विश्वासघात झालाय अबोली, मला तुला सगळं काही सत्य सांगायचं आहे. तेव्हा अबोली म्हणते, मी तुला तेव्हाच म्हणाले होते ना की तू तुझ्या बहिणीच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस. मी जे सांगत होते ते सगळं खरं होतं शिवांगी. तू पळून का गेली सांग ना, तुला पळून जायची काय गरज होती? हे बघ, अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही आहे. सत्य जे काही आहे ना ते आम्हाला सांगून टाक. मी तुला कमीत कमी शिक्षा कशी होईल ना याकडे लक्ष देईन. हे बघ शिवांगी, तू पळून का गेलीस गं? तू का पोलिसांना सरेंडर नाही झालीस? माझ्यावरती विश्वास ठेवला असतास तर बरं झालं असतं. हे बघ, तू कुठे आहेस? तर मी हॉटेल कल्पेशमध्ये आहे असं ती म्हणते. 309 या रूममध्ये तू लवकरात लवकर ये. तेव्हा अबोली म्हणते, आम्ही येईपर्यंत तू कुठेही जाऊ नकोस. आणि तेवढ्यातच इथे आता त्या गुन्हेगाराचं नाव सांगणार, तेवढ्यातच तिथे दीपशिका उठते आणि शिवांगीचा गळाच कापून टाकते. त्यामुळे इथे शिवांगी आता जमिनीवरती खाली कोसळलेली असते. ती अंकुशला म्हणते, अबोली सर लवकर चला, काहीतरी गडबड नक्की आहे. शिवांगी आपल्याला त्या गुन्हेगाराचं नाव सांगतच होती, पण नंतर ती काहीच बोलली नाही. आपल्याला हॉटेल कल्पेशमध्ये जावं लागणार आहे. त्यानंतर इथे दीपशिका म्हणत असते, बघितलंस ना शिवांगी, जे लोक माझ्या आड येण्याचा प्रयत्न करतात ना त्या लोकांना मी असंच संपून टाकते. आता तुलाही संपून टाकलंय. आता माझी भीती निघून गेली. आता कुणीही माझं नाव सांगणार नाही की मीच ती दीपशिका आहे म्हणून. आता तुला मारलंय ना, लवकरच त्या अबोलीचा नंबर आहे, तिलासुद्धा आता लवकरात लवकर संपून टाकणार असं दीपशिका म्हणत असते. आणि त्यानंतरला ज्या चाकूने तिने तिचा गळा कापलेला असतो त्या चाकूचं सगळं रक्त तिच्या हाताला लागलेलं असतं. ती बंदूक आणि चाकू दोन्हीही आपल्याबरोबर आता घेऊन जात असते आणि मागे वळून आपल्या बहिणीला बघते. तेव्हा ती तडफड करून आता मरणारच असते. तेव्हा इथे दीपशिकाने स्वतःच्या बहिणीचा शिवांगीचा सुद्धा काटा काढलेला असतो. तर इथे एका मुलाच्या प्रेमासाठी तिने फक्त आपल्या बहिणीलाच नाही तर कितीतरी विनाकारण समृद्धी नावाच्या मुलींनासुद्धा मारून टाकलेलं असतं. जी मुलगी अस्तित्वाचंच नाही आहे, त्या मुलीच्या नावाच्या ज्या मुली असतात त्यांना विनाकारण इथे आता मितेशच्या रागापोटी मारून टाकलेलं असतं. आणि शेवटीला इथे तिने स्वतःच्या बहिणीला सुद्धा मारलेलं असतं. तेव्हा इकडे शिवांगी आता मरता मरता सुद्धा आपल्या मानेला जे काही रक्त असतं ते ती हातावरती घेते आणि गुन्हेगाराचं नाव जाता जाता सुद्धा लिहिते. तर ती इथे दीपशिका असं लिहिते आणि नंतरला तिचा हातातलं बळ संपल्यानंतर तिचा हात बरोबर दीप या 2 शब्दावरती पडतो आणि त्यामुळे आता हाताचं रक्त त्या 2 नावांना लागल्यानंतर 2 शब्दांना लागल्यानंतर ते आता नाव पुसट झालेलं असतं. त्याचबरोबर इथे आता दीपशिका हे नाव तिने आता शिखा लिहायच्या ऐवजी तिथे फक्त शिवा झालेलं असतं असं वाचनामध्ये येतं, पण तिचा लिहिण्याचा अर्थ हा दीपशिकाच असतो. त्यानुसार इथे आता पोलीस तिथे पोहोचलेले असतात. फॉरेन्सिक लॅबची टीमसुद्धा तिथे पोहोचलेली असते. सगळेजण छोट्या मोठ्या गोष्टी आता चेक करत असतात. त्यानंतरला इथे अंकुश, अबोली, क्रिश, मनवा सगळेजण आता त्या हॉटेल रूममध्ये पोहोचलेले असतात. जेव्हा समोर बघतात की शिवांगी इथे आता जमिनीवरती कोसळलेली आहे, तिचासुद्धा खून झाला आहे, हे जेव्हा सगळेजण बघतात तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. अबोलीला वाईटसुद्धा वाटतं, कारण जरी पण इथे शिवांगी खूप मोठी गुन्हेगार आहे, पण ती आधी माणूस म्हणून खूपच जास्त चांगली होती.
ज्या वेळेला इथे शिवांगी अबोलीबरोबर त्यांच्या घरामध्ये राहत होती तेव्हा शिवांगी तिच्याबरोबर खूपच जास्त चांगली राहिली होती. म्हणजे जणू काही इथे तिला अबोलीशी काहीही प्रॉब्लेम नव्हता. फक्त तिला या केसमधून बाहेर पडायचं होतं आणि हा देश सोडून जायचं होतं. तिने खून केले होते पण ते दीपशिकाच्या सांगण्यावरूनच केले होते आणि शेवटीला इथे आता स्वतःचा जीवसुद्धा गमावून बसलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली येते. ती शिवांगीच्या जवळ बसते आणि म्हणत असते, शिवांगी का केलंस तू असं? तुला मी किती वेळा समजावून सांगितलं होतं की आमच्या बोलण्यावरती विश्वास ठेव. तुझ्या बहिणीने तुला फसवलं आहे. मला असं वाटते सर की इथे जी मुलगी आली होती ना ती माजगल असेल. म्हणजे इथे आता शिवांगीने आपल्याला तिचं नाव सांगू नये किंवा तिच्याबद्दलचं सत्य सांगू नये म्हणून तिची बहीण ती माजगल इथे आली असावी आणि तिनेच इथे शिवांगीला मारलेला आहे सर, कारण तिचं सत्य आपल्यापर्यंत येऊ नये म्हणून. तुम्हाला काय वाटतं सर? तेव्हा इथे आता अंकुश म्हणत असतो की अबोली शक्यता नाकारता येऊ शकत नाही. कदाचित त्या मास गर्लनेच इथे शिवांगीचा काटा काढला असेल. तेव्हा अबोली म्हणत असते, शिवांगी का केलंस तू असं बाळा? का तू सरेंडर नाही झालीस? तू का पळून आलीस? तेव्हा इथे अंकुश म्हणतो की लवकरात लवकर आपल्याला आता त्या गुन्हेगाराला शोधून काढायला हवं. तेव्हा अबोली म्हणते, त्या मास गर्लला शोधून काढल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. याचा अर्थ सर शिवांगीची सुद्धा चुकी आहे, पण तिला खरं तर इथे हे सगळं त्या मास गर्लने करायला सांगितलं असेल. म्हणून तर बघा ना, शिवांगी आपल्याला का सत्य सांगेल म्हणून तिने हिला सुद्धा मारून टाकलं. त्याचबरोबर इथे अबोली म्हणत असते, सर तुम्ही तिकडे बघा, शिवांगीच्या हाताजवळ तिने काहीतरी लिहून ठेवलेलं आहे. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणतो, तिने नाव लिहिलेलं आहे. कदाचित हे नाव त्या खुन्याचंही असेल, त्या गुन्हेगार मुलीचं सुद्धा असेल. तेव्हा इकडे शिवा म्हणजे काय, असं शिवा का लिहिलं आहे? तेव्हा तिच्या हाताच्या पंजाखाली सुद्धा काही शब्द आता असतील. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की मॅडम जरा इकडे या आणि तो शिवांगीचा हात उचला बरं, त्याच्या खाली काय नाव आहे ते आता बघायचं आहे. तर इकडे अंकुश म्हणत असतो की अबोली जाता जाता का होईना पण शिवांगीला आपल्याला सत्य सांगायचं होतं, त्यासाठीच तिने आपल्याला फोन केला होता. पण तिला फोनवरती जे सांगता आलं नाही, तिने थोडक्यात का होईना पण आपल्याला जाता जाता हिंट दिलेली आहे. तेव्हा इकडे दीपशिका खूपच जास्त घाबरते. आता जर ती 2 अक्षरं दिसली तर तिचं भांडं इथल्या इथे फुटेल असं तिला आता वाटलेलं असतं. त्यामुळे इथे आता मॅडम हात बाजूला करतात तर त्याच्या खाली तिने जे दीप लिहिलेलं असतं त्याच्यावरती तिचा रक्ताचा हात पडतो आणि त्यामुळे ते नाव आता पुसट झालेलं असतं. तेव्हा इकडे अबोली म्हणते, शिवा म्हणजे काय? आणि पुढे 2 शब्दसुद्धा होते पण कदाचित ते 2 शब्द तिच्या हातामुळे गेलेले आहेत. पण सर काही करून आपल्याला त्या खुन्याला आता शोधून काढावंच लागणार आहे. त्यानंतर इकडे त्या खुन्याचं नाव जाता जाता का होईना पण कदाचित आपल्याला शिवांगीला सांगायचं होतं आणि म्हणूनच तिने स्वतः म्हणजे जेव्हा त्राण होतं तेव्हा हे तिने नाव लिहिलं असेल. आपल्याला यायला उशीर झाला सर. त्यानंतर इकडे लॅबवाल्या मॅडमसुद्धा तेच म्हणत असतात की हे त्या खुन्याचंच नाव असू शकतं, म्हणूनच इथे शिवांगीने ते नाव लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपल्याला हिंट देण्याचा प्रयत्न केला होता, पण ते नाव आता पुसट झाल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही आहे. तेव्हा इकडे दीपशिका घाबरते. दीपशिका म्हणते, अरे देवा, उगाच मी घाईघाईने निघून गेले. या शिवांगीचा पूर्णपणे जीव जाईपर्यंत मला इथेच उभं राहायला हवं होतं. आता हिने माझं इथे नाव लिहिलं आहे, अजून माझ्याकडून काही सुटलेलं तर नाही आहे ना, कारण मी लगेच इथून निघून गेले, मला कुणी बघू नये म्हणून. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की सर याचा अर्थ ती खुनी खून करून लगेचच इथून निघून गेली आणि तेवढ्या वेळेतच इथे शिवांगीने तिचं नाव लिहिण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा इकडे मनवा म्हणत असते, वहिनी अगं हे बघ इकडे काय आहे. तेव्हा आता बघितलं जातं तर तिथे जो खुनी म्हणजे दीपशिका जात असताना तिच्या पायाचे जे ठसे असतात, तिच्या बुटांचे ठसेसुद्धा हे उठलेले असतात. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की सर ही तीच व्यक्ती आहे जी खून करून इथून निघून गेलेली आहे आणि म्हणूनच तिच्या पायांचे म्हणजे बुटांचे ठसे इथे उमटलेले आहेत. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की अबोली हे बघ, म्हणजे हे जे बुटांचे ठसे आहेत ना ते बाहेरपर्यंत गेलेत. तेव्हा आता हे सुद्धा चेकिंगला जाऊ द्या की हे बुटांचे ठसे नक्की कुणाचे आहेत.
त्याच्यावरून सुद्धा आपल्याला गुन्हेगारापर्यंत पोहोचता येईल. तर इकडे प्रेक्षकांनो, आता जेव्हा दीपशिका शिवांगीचा खून करते तेव्हा तिच्या पायावरती सुद्धा रक्त सांडलेलं असतं आणि तेव्हा इथे तिचं पायांकडे लक्ष जात नाही, कारण ती चालत चालत पहिल्यांदा बाहेर जाते आणि तेव्हा मागे वळून ती फक्त शिवांगीकडे बघते. पायांकडे ती बघतच नाही की ठसे उमटलेत की नाही, पण इथे तिच्या पायांचे ठसे अगदी स्पष्टपणे उमटलेले असतात. तेव्हा अमोली म्हणते की बरं झालं इथे हिच्या पायांचे ठसे उमटलेले आहेत. आता त्याच्यावरून आपल्याला खऱ्या गुन्हेगारापर्यंत लवकरात लवकर पोहोचता येईल. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता फॉरेन्सिक लॅबला सगळं काही टेस्टिंगला गेलेलं असतं. तेव्हा इकडे अंकुश घरी येतो. राघूला म्हणत असतो की राघू, कळलं तुला, तुझ्या एका मूर्खपणामुळे काय झालं माहिती आहे? एक गुन्हेगार मुलगी ही पळून गेली होती, पण नंतर ती सत्यसुद्धा सांगणार होती आणि तेवढ्यातच तिचा खून झाला. तुझ्यामुळे एका व्यक्तीचा खून झाला, कळतंय का तुला? अगं, तू खूप मोठा गुन्हा केलायस, गुन्हा. तुझ्या या मूर्खपणामुळे ना एका मुलीचा जीव तर गेलाच, पण तिच्याकडून आपल्याला खरा गुन्हेगार कोण हे सुद्धा कळणार होतं, पण ते सुद्धा आता कळणार नाही आहे. त्याच्यामुळे आता तुला या तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. चल, आत्ताच्या आत पोलीस स्टेशनला चल, तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा देतो, तुला अरेस्ट करतो. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, सर हे काय बोलताय तुम्ही? तिने हे सगळं मुद्दामून नाही केले हो, चुकून झाले हे सगळं. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, काय बोलतेस तू अबोली? हिने केवढा मोठा गुन्हा केलाय, हिच्या जागी जर दुसरं कोण असतं तर आपण अरेस्ट केलं नसतं का? तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो की तिला सुद्धा कळू दे ना, तिने किती मोठी चूक केली ते. रागाच्या भरामध्ये कुठे काय करायचं साधं कळत नाही का हिला? तेव्हा इकडे आता राघू म्हणत असते, दादा नको, मला नको, पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ नको, मला अरेस्ट करू नको, मला परत त्या पोलीस कस्टडीमध्ये नाही जायचं आहे दादा. तेव्हा इकडे मनवा म्हणते, दादा जाऊ दे ना, अरे घरातल्या गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये कशाला? हे बघ राघूला तू अरेस्ट नको करू. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, मनवा तिने काय केले बघितलंस ना तू? तिने तुझ्या डोक्यामध्ये मारलं, तुला मारण्याचा ती प्रयत्न करत होती. तो तर तिने गुन्हा केलाच, पण तिने जे काही केलं त्याच्यामुळे 2 गुन्हेगार हातातून निसटले. त्याचं काय? त्याची शिक्षा हिला मिळायला नको? तेव्हा इकडे आता अंकुशला फोन आलेला असतो. त्याला सांगितलं जातं की सर, फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आलेले आहेत, त्याच्यामुळे तुम्ही पोलीस स्टेशनला येत आहे का? अंकुश म्हणतो, हो मी लगेच येतो आहे. तेव्हा अंकुश म्हणत असतो की क्रिश, अबोली, फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आलेत, आपल्याला आत्ताच्या आता पोलीस स्टेशनला जावं लागेल. मनवा तू आमच्याबरोबर येऊ नकोस, तू गुलाबाईंकडे जा, त्यांची तब्येत बरी नाही आहे, त्यांच्याकडे लक्ष दे. आणि राघू, तुझ्याकडे तर मी आल्यानंतर बघतोच. असं म्हणून आता अंकुश पोलीस स्टेशनला आता जायला निघतो. त्यानंतर इथे अंकुश फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट बघत असतो. त्याच्यावरून त्याच्या काही गोष्टी आता लक्षात येतात. तो म्हणत असतो की अबोली, तुला कळतंय का, हे जे पायाचे ठसे होते ना, म्हणजे बुटांचे ठसे, हे एका मुलीचे आहेत आणि खूनसुद्धा एका मुलीनेच केला आहे, कारण तिच्या हाताचे ठसे तिथे सापडलेले आहेत. ते सगळे जे काही टेस्टिंगला गेलं होतं त्याच्यावरती एका मुलीचे ठसे सापडलेले आहेत. बुटांचे ठसेसुद्धा एका मुलीचेच आहेत आणि ते बुटांचे ठसे एका पोलीस अधिकारीशी मॅच झालेले आहेत. तर त्या लेडीजचा संबंध इथे पोलीस डिपार्टमेंट जवळ आहे असं अबोली म्हणते. तेव्हा अंकुश म्हणतो, अगदी बरोबर. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, कारण सर बघा ना, म्हणजे ज्या पद्धतीने त्या मुलीने शिवांगीचा खून केला आहे ना, तिच्या मानेवरती तिने चाकू फिरवला आहे, ते एक डॉक्टर तरी टेक्निकलरित्या फिरवू शकतात, नाहीतर एका पोलीस अधिकाऱ्याला त्याचं प्रशिक्षण दिलं जातं. नाहीतर ज्या लोकांचा पोलीस खात्याशी संबंध असतो त्या लोकांनाच माहिती असतं की अशा पद्धतीने चाकू मारल्यानंतर माणसाचा लगेचच जीव जाऊ शकतो. आणि त्याच पद्धतीने इथे शिवांगीचा खून करण्यात आला आहे. मला तर वाटतं की ही खुनी जी कुणी आहे ना सर, तिचा पोलीस खात्याशी काही ना काहीतरी संबंध आहेच. म्हणून तर तुम्ही बघा ना, बुटांचे ठसे हे कुठल्याही व्यक्तीचे तसे सापडत नाही, कारण तसे शूज, तसे बूट फक्त पोलीस खात्याशी जेवढे लोक संबंधित असतात, जे पोलीस अधिकारी आहेत, त्यांचेच फक्त तसे बूट असतात आणि त्या मुलीचे सुद्धा तसेच आहेत. म्हणजे जिने कुणी खून केला आहे, एकतर आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली की तिचा संबंध हा पोलीस खात्याशी आहे. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता क्रिश आलेला असतो आणि तो म्हणतो की सर, फॉरेन्सिक लॅबचे रिपोर्ट आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये असं दाखवण्यात आलं आहे की ते बुटांचे ठसे एका मुलीचेच आहेत. त्याच्यामुळे इथे अंकुश आणि अबोलीला जो संशय आलेला असतो तो खरा ठरलेला असतो. ते बुटांचे ठसे एका मुलीचेच असतात.
तेव्हा इकडे अबोली अंकुश एकमेकांच्या तोंडाकडेच बघायला लागतात. दीपशिका आता पूर्णपणे घाबरलेली असते. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो की आता लवकरात लवकर जाऊन क्रिश या सगळ्या गोष्टीचा तू तपास कर. त्यानंतर इथे हॉटेलमध्ये सुद्धा सगळे CCTV फुटेज वगैरे चेक करायला सांगितलेलंच असतं. त्यानंतर इथे अबोली म्हणते की क्रिश तू एक काम कर, दीपशिकाच्या सुद्धा घरी जा, तिथे सुद्धा चौकशी कर. तेव्हा क्रिश म्हणतो का? तेव्हा अबोली म्हणते कारण दीपशिकाच्या नावामध्ये सुद्धा शिखा येतो, तेव्हा मला तिच्यावरती सुद्धा संशय आहे. तेव्हा दीपशिका आता घाबरलेली असते. ती म्हणते आता माझं खरं नाही आहे, आता माझं नाव सगळ्यांना कळणार. तेव्हा क्रिश इथे अंकुशला फोन करतो आणि म्हणत असतो की सर मी दीपशिकाच्या घरी आलो आहे आणि तिथे आल्यानंतर सर मला इथे मांससुद्धा सापडलेलं आहे. त्याचबरोबर ती ज्या गोष्टींनी खून करत आली त्या सगळ्या वस्तूसुद्धा सापडलेल्या आहेत. म्हणजे जे जे काही आपल्याला संशयास्पद वाटत होतं ते सगळं इथे मला सापडलेलं आहे, असं क्रिश आता अंकुशला सगळं काही फोन करून सांगतो. तेव्हा इथे आता अबोलीला जो काही दीपशिकावरती संशय आलेला असतो तो खराच असतो, कारण दीपशिकाच खरी मासगल आहे याचे पुरावे आता तिच्या घरी गेल्यानंतर क्रिशला सापडलेले असतात. आणि हे सत्य तो लगेचच क्रिश आता अंकुश आणि अबोलीला फोनसुद्धा करून सांगतो.